मला पण नाव ठेवायचे म्हणायचे काय बी करते नवरा कामाला जातोय रानामध्ये आणि ही काही बी अडवणीच करते. पण मी लोकांचा विचारच केला नाही. मालक आले, मालका देखत व्हिडिओ काढायचा, त्यांनी काही म्हणत नव्हते. फक्त मी कोणावर न लक्ष देता फक्त मालकावर लक्ष दिलं. मालकाला म्हणलं असं असं म्हणतात, नाव उठू दिलं. तुला जे आवडतंय ना ते कर. होतंय माहिती का, जेवढं आपण ऊस तोडून जे करतात का लई काय नाही, पण आपलं घर परपंच भागायसारखं आपलं होतंय सोशल मीडियावर. हो सोशल मीडियावर. जसं माहिती का, आज ऊस तोडून घर तयार केलं मी, पण सोशल मीडियाच्या त्या युट्यूबच्या ह्याच्यातून मला माहिती का माझं घर परपंच भागला महिन्याच्या महिने. मुळी टकुऱ्यावर घेतली तर लाटा 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 असं अंग उडत होतं. हां, वरी जायचं. तरी पण केलंच काम म्हणायचं. एक महिनाभर जरा कसं तरी वाटलं, जरा थोडं हे होस तर मग नंतर मग सराव. अक्षरशः आमच्या अंगावर असे कुठले जागेचे असे कपडे असतील ते फाटलेले होते माहिती का. आम्ही फाटके कपडे घालून दिवस काढलेले आहेत. जसे बी असं का नाही, पहिल्या होत्या तुरीच्या डाळी, एकदम बघून बरं का लसणाची फोडणी द्यायची, हिरव्या मिरच्या टाकायच्या, तुरीच्या डाळीचं वरण आणि बाजरीची भाकर. ह्याच्याशिवाय आम्ही इतर कोणचं खाणं कव्हरेज.com.च्या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. मंडळी, बीड जिल्हा बघायला गेला तर ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा असला तरी देखील या बीडमध्ये कलाकार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये मकरंद अनासपुरे बीडमधूनच गेलेले आहेत, संदीप पाठक असेल, त्याचबरोबर इतरही जे कलाकार आहेत ते आमच्या बीड जिल्हा हा कलाकारांचा देखील खाण आहे. मनीषाताई हजारे यांची आज मी मुलाखत घेणार आहे. बघायला गेलं तर मागील 3 वर्षांपासून मनीषाताई हजारे सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ऊसाच्या पडामध्ये. त्या एक ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्यासोबत आपण या कव्हरेज.com.च्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. ताई माझ्यासोबत आहेत. ताईंसोबत ताईंचा सुरुवातीचा संघर्ष, त्याचबरोबर प्रसिद्धी मिळाल्यानंतरचं जे अनुभव आहे, त्याचबरोबर इतरही काही प्रश्न घेऊन मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. ताई नमस्कार, कव्हरेज.com.मध्ये तुमचं स्वागत आहे. मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ काढला ऊसाच्या फडातून, त्यावेळेस नेमकी कल्पना कुठून सुचली की आपण व्हिडिओ काढायला पाहिजे असं? तर पहिली गोष्ट तर कल्पना नव्हतीच की आपण असा व्हिडिओ काढायला पाहिजे किंवा हे काय म्हणते ते व्हायरल व्हायसाठी काढायला पाहिजे, असं काही सुद्धा नव्हतं. आपलं एक मन करमणूक होती, करमणूक की व्हिडिओ काढायचा, सोडायचा, मालकाला म्हणायचं मालक बघा कशी गोरी दिसायला लागली, असं तसं मालकाला चिडवायचं आणि बोलायचं. तर मग मालकाने बी हसायचं, द्यायचा प्रतिसाद त्यांनी मला, बोलायचं, खुश व्हायचे ते. मग असं करीत करीत एक अचानकच व्हिडिओ व्हायरल झाला. पण आम्हाला बी नाही कळालं की ते व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणून. मग असं लोकांकडूनच कळालं व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तुम्ही फेमस झालात, असं तसं वगैरे. मग मला वाटलं 100% तवाचा करोनाचा काळ चालू होता. म्हणलं आता करोना आला गड्या, म्हणलं आता काय खरं नाही, म्हणलं व्हायरल आणि व्हायरस हां त्याच्यामध्ये मेळ लागला नाही. असं कसं असतं माहिती का, शाळा शिकलं का नाही माणूस की ते सगळं समजून येतं या. आणि आपल्याला काही शाळा गिळा काही नव्हती, आपण सहज करायला गेलो, व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्याच्यामुळे मला नेमकं म्हणावं तर काय म्हणावं, काय करावं. मग म्हणलं 4 दिवस मोबाईल स्विच ऑफ. म्हणलं आता व्हायरस आलाय, म्हणलं मला उचलून नेऊन टाकतात. पण पहिले 14 दिवस बाहेर ठेवत होते ना, त्याच्यामुळं मग घाबरून गेले मी. 4 दिवस ठेवला. तर माझे भाऊ आहेत जवळच इथं, तर ते म्हणले ताई, म्हणले व्हायरस म्हणजे दुसरं काही नसतं, व्हायरल म्हणजे तू फेमस झालीस आणि तू कंटिन्यू जसं व्हिडिओ काढतीस तसा व्हिडिओ काढ आणि टाक. तर मग तिथून पुढे जीवाला समाधान वाटलं, खुशी झाली आणि एकदम भारी वाटलं. बरं, बघायला गेलं तर आपल्या ग्रामीण भागातले लोक एखाद्या महिलेनं व्हिडिओ काढत असताना तिला नाव ठेवले जातात, बदनाम केलं. तुम्ही याला सर्व सामोरं गेलात? नाही की ठेवलेत की मला पण नावं ठेवत होते. काय म्हणत होते? मला पण नावं ठेवायचे, म्हणायचे काय बी करते नवरा कामाला जातोय रानामध्ये आणि ही काही बी अडवणीच करते. पण मी लोकांचा विचारच केला नाही. मालक आले, मालका देखत व्हिडिओ काढायचा, त्यांनी काही म्हणत नव्हते. फक्त मी कोणावर न लक्ष देता फक्त मालकावर लक्ष दिलं. मालकाला म्हणलं असं असं म्हणतात, नाव उठू दिलं. तुला जे आवडतंय ना ते कर. मला काय प्रॉब्लेमच नाही. बरोबर बरोबर. कारखाना किती वर्षापासून करताय, त्याचबरोबर तुमचं बालपणाबद्दल थोडं सांग. कारखाना तर म्हणाय गेलं का नाही तर मायापाशी इथं बी लग्नाच्या आधी 2 वर्ष केला. आणि लग्न झाल्यापासून जी सुरू झालंय 2001 माझं लग्न झालंय आणि 2026 आता हे चालू आहे. त्याच्यामुळे 25-26 वर्ष नाही, 25-26 वर्ष ना, 28 वर्ष चालू झालं या कारखाना चालू आहे. तर बरं, बघायला गेलं तर एक प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला नंतर फोन देखील आले असते नातेवाईकाचे, काय बोलणं झालं? आले की सगळे म्हणायला लागले ही माझी, कुणी म्हणे माझी पत्नी आहे, कुणी माझी भाशी आहे, कुणी म्हणे ते आमच्या जवळचेच पाहुणे आहेत. म्हणजे असे काही नाते आहेत, काही नाते आहेत, काही सांगायसारखे काही सांगायसारखे नाहीत. ते सगळे नाते माहिती का असे, म्हणजे मला लग्न होऊन 25 वर्ष 26 म्हणजे 14 वर्ष कळालं नाही की हे नाते आहेत म्हणून. फेमस झाल्याच्या नंतर मला सगळे कळालं की हेच त्यांचे नातेवाईक आहेत म्हणून, पुन्हा माझे बी नातेवाईक. बरं, सुरुवातीला जे ताई व्हिडिओ गाजला होता, तो व्हिडिओचं गाणं कोणतं होतं?
संपूर्ण महाराष्ट्रात तो व्हायरल झाला होता की बीड जिल्ह्यातली एक ऊसतोड जोडी जी आहे ती रातोरात फेमस झाली. हो. कोणता होता तो व्हिडिओ? एक तेरे बिना इस दुनिया की हर चीज अधुरी लगती आहे. आणि खरंच आहे बरं का, नवऱ्याशिवाय काही खरं नसतं बाईचं. छान होतं गाणं ते. बरं, तुमची जी गाण्याची चॉईस आहे ते बघायला गेलं तर आम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ बघितलेले, ते जुने गाण्याची चॉईस, जुने गाणे आवडतात? मला पहिल्यापासूनच जुने गाणे आवडतात. आता खास जर तुम्हाला सांगायचं जर म्हणलं का नाही की आमच्या गावामध्ये लोकरे म्हणून आहेत, त्यांच्याच घरी पहिली टी व्ही होती आणि चित्रहार लागायचा पहिला, बुधवारी लागायचा. तर आम्ही पोळपोळ त्यांच्याच इथं जायचं टी व्ही बघण्यासाठी, गाणे हे करण्यासाठी. तर मग एकच घर समजा, पहिले जुने घर छोटे छोटे असायचे, तर मग सगळी गर्दी व्हायची. असं करीत करीत काय केलं, आमच्या वडिलांनी बैलजोड होती, बैलजोड इकली, 400 रुपयाची टी व्ही आणली आमच्या घरात. तर मग तिथं आम्हाला काय आता लोकांकडे जायची गरजच नव्हती. मग त्याच्यावर पहिला पिक्चर बघितला मैंने प्यार किया, पुन्हा चित्रहार गाणे, जुने गाणे. आणि मला पहिल्यापासून गाणे आवडायचे. आणि आमच्या मालकाने एक वेळेस काय क्रॉस करीत करीत आमची जरा थोडी प्रगती झाली. मोबाईलचं बी माणसाला नाद लागला. छोटासा मोबाईल होता एवढ्यावर, त्याच्यामध्ये मेमरी असायची. मग मी ते जुने गाणे ऐकायचे. त्याच्यामुळे मला सवय लागायची. मी गाणे म्हणता म्हणता मग लिपसिंग चालूच असायची असं तसं. त्याच्यामुळे ते आता जी इंस्टाग्राम असं वाटलं नाही की पुढे इंस्टाग्राम येईन किंवा त्याच्यावर आपल्याला लिपसिंग करायला भेटन, असं काहीच नाही. जुने गाणे इंस्टाग्रामच्या अगोदर एक टिकटॉक नावाचं आहे ते मला नाही, मला माहित नाही. नाही ना, इंस्टाग्राम पासून सुरुवात. बरं, तुमची घरची परिस्थिती किती होती किंवा बहीण भाऊ वगैरे किती? आम्ही 5 बहिणी आहेत आणि 2 भाऊ आहेत. आणि आमच्या मायापकडली परिस्थिती म्हणलं की ऊस तोडायचं, खाया पियाची बी वांदी असायची. पहिले सांगायसारखं म्हणलं का नाही तर डोळ्यात पाणी येतं. या काय नेमकी परिस्थिती काय थोडक्यात story.com साठी? तर माहिती का, जे 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 मायबापा ज्यांच्या लेकरासाठी, माझं खास करून सांगणं त्यांच्यासाठी आहे की जे मायबापा तुमच्यासाठी जीव तोडून करतात ते तुम्ही मन लावून ते काम करा. का म्हणून का नाही, ज्या टायमाला आम्हाला इच्छा होती शाळा शिकण्याची, त्या टायमाला आमच्या मायबापाची परिस्थिती नव्हती की आम्हाला शाळा शिकवावं म्हणून. आणि त्या टायमाला माहिती का, तुम्हाला सांगायचं नाही, अक्षरशः आमच्या अंगावर असे कुठल्या जागेचे असे कपडे असतील ते फाटलेले होते माहिती का. आम्ही फाटके कपडे घालून दिवस काढलेले आहेत. आणि जसे बी असं का नाही, पहिल्या होत्या तुरीच्या डाळी, एकदम बघून बरं का, लसणाची फोडणी द्यायची, हिरव्या मिरच्या टाकायच्या, तुरीच्या डाळीचं वरण आणि बाजरीची भाकर, ह्याच्याशिवाय आम्ही इतर कोणचं खाणं बघितलं पण नाही. बरं, दुसरा एक मला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या लग्नाची किस्सा कसा होता नेमका? लग्न गावातच? ते गावातले नाहीतच आमच्या, ते कुठं सांगलीला राहत होते, पोट भरायसाठी गेले होते. तर आई वडील त्या बाबतीत काय नेमकं? आई वडील त्यांचे आई वडिलासाठीच जर विचारायचं म्हणलं तर तुम्ही त्यांनाच विचारू शकतात. आणि पाहुण्याचं जर म्हणलं तर माझी सख्खी मामी ह्यांची सख्खी चुलत बहीण आहे, त्यांच्याकडून आमच्या मामाच्या तिकडे गेले, बहिणीच्या तिकडे म्हणले लग्न करायचंय. मग त्याला आता आम्ही 5 बहिणी असल्यामुळं मामाने सांगितलं माझ्या बहिणीला 5 मुले आहेत, चला म्हणले त्यांच्याकडून जाऊन येऊ. त्याच्यामुळे आमच्याकडे आले. मग मी तर म्हणलंच होतं, माय नाही बाप नाही, कुणाच्या हवाली करून द्या म्हणलं मला. तर आई वडील म्हणले नाही बाई, मायाबापाच्या मनावरच करावं लागतं. ते पहिलं असं नव्हतं की पोरगं बघायचं किंवा हेच करायचं ना, असं काय करायचं नाही. हे आले, मला बघून गेले, मायाबापाने ठरवलं, लग्न करून टाकलं. मी तुमच्याकडे एक येतोय. बघायला गेलं तर मनीषाताईंना सुरुवातीपासून जर बघायला गेलं तुमची साथ होती. मनीषाताईंना तुमची साथ असल्यामुळे त्यांनी व्हिडिओ काढले, त्या फेमस झाल्या. कसं वाटतंय आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतोय? आज संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला ओळखतो, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. कारण आमची जोडी फेमस झाल्याबद्दल. पण असं काहीच नाही की आम्ही व्हिडिओ टाकीत राहिलो आमच्या दोघांच्या संमतीनं. तर ती मला चिडवायची. मग मी काय, माझं काही एवढं मत नव्हतं की आम्हाला ते पहिलं माहितीच नव्हतं की बाबा व्हिडिओ असं चलतेत किंवा ह्याच्यावर सोशल मीडियावर व्हायरल होते. पण आम्ही व्हायरल होण्यासाठी काहीच केलं नाही. बरोबर. तिने काढीत राहिली, मग ते गाणे जरा बरे वाटायले. मग आम्ही बैलगाडी भरली की आम्ही त्याच्यावर ऐकत आपले गाणे बघत बघत आमचं कारखान्याला आमची सफर चालू राहायची गाडी भरल्यावर. मग ते जास्त आम्हाला बी त्याला जरा आपुलकी वाटायला लागली. तुमच्या अगोदरची परिस्थिती कशी होती? आई वडील वगैरे? आई तर काही कळत नाही बघा, 9 महिन्यातच वारलेली आई. वडिलांना तेवढं 4-5 वर्ष सांभाळलं म्हणायचं. मग तिथून पुढचं जीवन कसं गेलं? तिथून पुढं मग वडिलांना आजीकडे आणून घातलं ना. आजीकडे? म्हणजे आईच्या आईकडे नाही, वडिलांच्या आईकडे. हां. मग आता तुम्हाला सांगतो, भाऊकी हे कुणी कोणाचं नसतं. बरोबर. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, तरी बी आम्हाला वाटलं की बाबा आपल्याला कोणी नाही, आपण कुणापाशी तरी राहून काम करावं. शाळा तर काय आम्हाला समजा नाहीच म्हणायचं. आता वडील नसल्यावर शाळा, आई वडील नसल्यावर कोण घालणार शाळा? जाऊ द्या म्हणलं. मग तुम्हाला सांगतो, आता भाऊकी ह्याच्यापाशी राहिल्यावर शेवटी कोणी बी आपण आपलाच फायदा बघणार.
मग त्यांनी समजा आपल्याला अडाणीच ठेवलं. मग आम्ही काही शाळा शिकलोच नाहीत म्हणायचं. मग कारखान्याला त्यांनी बी घेऊन जायचं. कारखान्याला मी लहान होतो. वडिलांनी 4-5 तरी किती वर्षापासून कारखान्यात जातो? मी बघा 8 वर्षापासूनच कारखाना करतो. मुळी टकुऱ्यावर घेतली तर लाटा 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 असं अंग उडत होतं. हां, वरी जायचं. तरी पण केलंच काम म्हणायचं. एक महिनाभर जरा कसं तर वाटलं, जरा थोडं हे होस तर मग नंतर मग सराव झाला. बरं, बघायला गेलं तर आज तुमच्या घरची परिस्थिती कशी? रान वगैरे आहे, शेती? रान आहे म्हणायचं, पण आपलं नाहीच म्हणायचं. म्हणजे स्वतःच रान नाही? स्वतःचं नाही. म्हणजे बरं, माझा दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला. कुठेतरी मनीषाचा व्हिडिओ काढत असताना तुम्हाला लोक देखील म्हणले असतील की तुझी बायको जी आहे ती अशी व्हिडिओ वगैरे काढते, काय भरवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला? म्हणत होती की काय म्हणत होते? व्हिडिओज काढते, नवरा गरीब आहे. पण आम्ही लक्ष नव्हतं देत, कारण आमच्या दोघांमध्ये हेच नव्हतं. बरोबर. कारण आम्ही कारण आपल्याला परिस्थितीत लोकांनी कसं सांभाळलं ह्याचा अनुभव होता. त्याच्यामुळं आपण दोघांना एकमेकावर जीव लावून आम्ही संसार गाडा ओढतच चाललो. बरोबर आहे. बघायला गेलं तर तुमचं सुरुवातीचं जीवन संघर्षात गेलं. बरं, लग्न झाल्यापासून मनीषाता जीवनात आल्यापासून पुढे कलाटणी मिळाली जीवनात? हां, आधी कसं होतं, आधी सगळं हे वाटायचं, हरपल्यासारखं वाटायचं. कोणी जवळचं नसल्यामुळं. कारण आपलं कोणी नाही म्हणून आपण कशावर आशा ठेवत नव्हतो की मी पुन्हा सांगली सोलापूरला गेलो कामाला. एका मालकाची नाही, असं 2 जनावरं सांभाळायचे, त्यांच्या इथं भाकरी खायच्या. मग त्यांनी बी आपलं काय वर्षाचं काय जे आपल्याला पगार ठरला असेल त्यांनी आपलं नेऊन बँकेत टाकायचं. त्यांनी बी आपल्याला स्वतःच्या मुलासारखं सांभाळ. मग त्याच जे पैसे 2 रुपये साठले होते तेच आणून मी स्वतंत्र लग्न केलं. हे आमचे नात्यानं लांबून मामा लागत होते. मग आमची चुलत बहीण हिच्या मामाला दिलेली आहे, तिकडून आमचं हे नातं जोडलं. मग आपल्याला काय राहायला जागा नव्हती किंवा काहीच नव्हतं. मग आमच्या सासऱ्यानं आम्हाला दोघांना जवळ ठेवलं. 2-3 वर्षे त्यांच्या घरात राहिलो. मग तिथून पुढं थोडं आम्ही कष्ट करीत प्रगती झाली थोडी. तिथून पुढं आम्ही जागा घेतली. मग हे असं आमचं चालत राहिलं. बरं, बघायला गेलं तर ऊसाचं काम अत्यंत ह्याच्या वाचलं म्हणते, जीवावर वाचल्यासारखं. आता टायरच आहे ना? टायर आता ते जीवावरलंच आहे ना. टायर म्हणजे बैलाला 2-3 टन लोड असते. मग त्यांच्या जीवावरच काम असतं. मग त्याच्यात आपण जेवढं आपल्याच्यानं प्रयत्न होईल तेवढं चाकात लाकूड टाकून त्यांना थोपवून मागं उभं राहून ती गाडी व्यवस्थित घेऊन जावं लागते. बघायला गेलं तर मंडळी, ऊसतोड करणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. त्यातले त्यात बीडमध्ये जास्त ऊसतोड मजूर आढळतात. एवढी ऊसतोडी करत असताना, एवढं कष्टाचं काम करत असताना देखील हे जे हजारे नवरा बायको आहेत ते नेहमी आनंदात दिसतात. त्याचबरोबर त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल असतात. त्यांचीच मी मुलाखत घेत आहे. पुन्हा एकदा मी मनीषाताईंकडे येतोय. ताई, प्रसिद्धी मिळण्याच्या अगोदर आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरचं मनीषा हजारेंचं जीवनात काय बदल झाला? एकच बदल झालाय. पहिलं चूल आणि मुलंच माहिती होतं, आणि आता फेमस झाल्यापासून थोडं माणसात येत आहे माणूस. म्हणजे 4 माणसामध्ये जाणं येणं उठणं बसणं. पाहुणे रावळे पहिले मालकाला तर कोणी नसल्यामुळं कोणचे पाहुणे रावळे येत नव्हते. आणि पाहुणे रावळे म्हणलं तर माझे आईवडीलच होते मला. आणि मी माझ्या आईवडिलापाशीच राहते, त्याच्यामुळं मला बाहेर लोकांना समजा हे करण्याची संबंधच येत नव्हता. फक्त एवढाच बदल आहे, बाकी काहीच नाही. बरं, ज्या हाताने ऊस तोडला त्याच हातात आज मोबाईल येऊन त्याच मोबाईलमधून मनीषा हजारे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाले. कसं वाटतं? एकदम आनंद. आणि सगळ्याचा मनापासून धन्यवाद की तुम्ही खरंच आमच्या ऊसतोड कामगार जोडीला जे तुम्ही सपोर्ट करतात आणि आम्हाला एवढं भरभरून प्रेम देतात. खरंच मनापासून सगळ्यांचा धन्यवाद. आणि तुमचा सुद्धा. बरं, ते व्हिडिओ एक व्हायरल झाला होता. दिदी तुमच्यासोबत होती आणि एक गाईचं काहीतरी गोशाळा होती. तिथं हे केल्यानंतर दिदी त्या गायींना भेळा टाकायची. तो काय प्रसंग होता? ते होय, माझ्या दिदीला बैलाचं, त्याच्या बापाला बैलाची आवड आहे. आणि माझ्या दिदीला सध्या बैलाची आवड आहे, गायींची आवड आहे. तर गाय गोठा असायचा तर म्हणायची, आई ह्या गाया रोज आपल्याकडे बघतात, जर आपण भेळा टाकला तर. वाटाने कुणी काय करते, कुठं देव असला महादेवाचं कुठं मंदिर असलं तर एक वाडं वाढायचं आणि तिथं टाकायचं. म्हणायची, आई ही तर वाडं टाकू नको तू, ते वाडं उचलून ती आपण एक भेळा तसंच त्या गाईला टाकू. तर माझी दिदी कंटिन्यू 3 महिन्याचे 90 दिवस असते तर 90 दिवस ती तिथं 90 भेळे रेग्युलर रोज टाकायची. ज्या दिवशी दिदी येत नव्हती सोबत त्यावेळेस मला टाकायला लावायचा. मला म्हणायची, आई भेळा टाकल्याशिवाय घरी यायचं नाही. हो माय म्हणायचे. मग टाकावंच लागायचं मला. ते बी व्हिडिओ काढून भेळा टाकलेला व्हिडिओ काढ म्हणून आई सांगायची मला. मुलं मुली किती तुम्हाला? मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. आणि माझे लेकरं लई सज्जन आहेत.
मुलाचं शिक्षण वगैरे मुलीचं कसं झालं? पोराची 12वी झाली आहे. मोठं हॉस्टेलला टाकलं होतं, 12वी झाली आहे. तिथून पुढे म्हणला मला काय शिकायचं नाही, माझ्या बापाला मदत करणार म्हणून आमच्यासोबत ऊस तोडायला. आणि बारकाजी होता ते मला कंटिन्यू मला शिकायचंच नाही, मला काही बी करा, मला शिकायचंच नाही. आणि दीदी माझी चांगली शिकत होती, पण पोरगीची हे असल्यामुळे मला ठेवता आली नाही तिला. इथं कोणापाशी ठेवावा, माझे आई वडील सध्या कारखान्याला जाते, आम्हाला बी जावं लागते, त्याच्यामुळे आम्हाला ठेवता आलं नाही. पुरीला आमच्याकडून शिक्षण देता आलं नाही. शिक्षण हे जीवनात महत्त्वाचं आहे. आता तुम्ही जे सोशल मीडिया व्हिडिओ टाकतात त्याला ते खाली कॅप्शन असते बघा, टायटल लिहायचं, ते कोणाकडून घेतात का तुम्ही स्वतःच टाकता? मी स्वतः टाकते, त्याच्यात तुम्ही बघितलंच नाही, कोणच्याचा काना विसरतोय, कोणच्याचा मात्रा विसरतोय, कोणच्याचं काही विसरत आहे. पण असली आपली फॅमिली आहे की यूट्यूब फॅमिली की ते आपल्याला समजून घेतात. मग त्या ताईला असं लिहायचं होतं तर ते असं झालं. मी एका व्हिडिओला टाकलं होतं बर्थडे म्हणून, म्हणजे मला आलं नाही लिहायला, त्याच्यामध्ये आलं बर्थडेची बिर्याणी असं होतं. तर त्यांनी असं ठरवलं की बडे की बिर्याणी. मग दुसऱ्यानेच कमेंटमध्ये मला सांगितलं, म्हणले असं काय आहे, तर म्हणलं माझं आहे असंच आहे. मग काही काहींचे प्रश्न होते त्याच्यामध्ये की म्हणले ताईंला असं लिहायचं होतं पण असं आलंय. मग दुसरा व्हिडिओ काढून टाकला की म्हणलं हो मला असंच लिहायचं होतं पण आलं नाही. मंडळी, मागे एका चॅनलवर मुलाखत मनीषाताईंची मी बघितली होती आणि त्यावर मनीषाताईंनी एक स्वप्न त्यांचं बोलून दाखवलं होतं की माझं एक स्वप्न आहे की आम्हाला चांगलं घर बांधायचं स्लॅबचं. ते स्वप्न देखील आता पूर्ण झालेलं आहे. ताई, घराचं स्वप्न पूर्ण झालं, आता पुढचं काय स्वप्न आहे? घराचं घर बांधण्यासाठी किती असे संघर्ष करावा लागला? माझी मेहनत माहिती का, 15-16 वर्षाची माझी मेहनत आहे ही. आणि घर बांधून हे केलं आहे, पण तरी पण अजून लोक कमेंट करतात मला की फुकटच्या पैशावर घर बांधाय कुणी बांधीन. पण नाही भावांनो बहिणींनो, तुम्हाला नम्र विनंती, मला तसं म्हणायचं जाऊ नका. खरंच लय कष्ट केलं मी आणि कष्टाचं माझं घर ते उभं आहे आता सध्या. तर माहिती का आज इतका आनंद होतोय माझं, फक्त माझं बाकी काय नव्हतं. आमच्या मालकाचं मी लग्न ज्या टायमाला झालं त्या टायमाला त्यांना काहीच नव्हतं, नुसते एकटे नवरा होते. पण मला आज तेवढा आनंद होता की आमच्या दोघांनी आम्ही एक आमच्या लेकरासाठी एक खोपा बनवून ठेवलाय. बाकीची काय अपेक्षा नाही, त्यांची ते आणतेन कमी होते आणि त्यांच्या हिशोबाने ते खातेन. आम्हाला सांभाळलं तर सांभाळलं, मला तर वाटते सांभाळतेनच माझे लेकरं, पण सांभाळलं तर सांभाळलं आणि नाही सांभाळलं तरी आम्ही आनंदी आहे. आता पुढचं काय स्वप्न आहे? घर तर झालं, पुढचं स्वप्न काय नाही बघा, काही कुठं बी काम धंदा करायचं. आता तुम्ही आयुष्यभर ऊस तोडला, तुमच्या मालकांनी देखील आयुष्यभर ऊस तोडला. बरं, लेकरांना आता तुम्ही म्हणताय शेती थोडक्यात नाही, लेकरांनी ऊस तोडण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? बघू आता काय करते, त्या नशीब कुठवर घेऊन जाते. तर हाय प्रयत्न काहीतरी चालू, बघू आता काय होते. तर तेवढी काय आयडिया नाही अजून. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. बघायला गेलं तर तुमचं आता घराचं देखील स्वप्न पूर्ण होतंय. घर बांधत असताना तुम्हाला या अगोदर कोणी आर्थिक मदत वगैरे करण्याचा प्रयत्न केला का? ऊसतोड मजूर आहेत. नाही नाही, आर्थिक मदत नाही कोणी केली. नाही ना? नाही. आम्हीच 14-15 वर्षात समजा ते घरापुरते पैसे कष्ट करून कमिवले. कोणत्या कोणत्या कारखान्याला असतात? आम्ही आधी भावराला होतो 2-3 वर्ष, पुन्हा ते शिवशक्तीला गेलो मग कर्नाटकमध्ये. पुन्हा जिकरायला हां, पुन्हा नाही केलं वाटतं. हां, जकरायाला केलंय, कोल्हापूरला केलंय, रण कारखाना केलं. पुन्हा मला वाटतंय डोंगराईला पण गेलतो. केलेत. बरं, तुम्ही फेमस झाल्यानंतर लोक तुम्हाला भेटायला येत होते, त्यावेळेस नेमकं काय भावना होत्या? काय नाही, काय भावना असायची, हाय असंच आपलं. आम्ही काय फेमस झाल्यावर काय एवढं काय आम्हाला त्याचा काय गर्व नाही वाटला, कारण सगळे सामान्य माणसं आहेत. बरोबर. आमच्यापाशी आले चटणी भाकर खायला. आता ते एक झालं बघा, ती चटणी लय व्हायरल झाली. कोणती? ते आम्ही गाडीवर खातो ती चटणी भाकर खाऊन व्हिडिओ काढत. आणि असं आहे कसं की कष्टामध्ये चटणी भाकर लयच भारी लागते. बरोबर. कारण आम्ही ती चटणी भाकर ते सकाळच्या पारी कालवण असते, मग येताना ते संपून जाते. मला एक विचारायचं, टायर वगैरे नेमकं जीवन कसं असतं? आता सकाळी किती वाजता उठावं लागतं? माल कसा करायचा काय? सकाळी 3 वाजता उठायचं, मग वाटाला चालता बैलाच्या पावलानं आपल्याला जायला तिथे 1-1.5 तास लागतंय. मग तिथून पुन्हा 5-6 वाजता कोयत्याला टाकलं तर 9 वाजेपर्यंत माल होते म्हणायचं 2 बैलगाड्याचा. मग 9 वाजता नेहरी करायची आणि लावायची, म्हणजे तिथून पुढं 2 तास लागतातच गाडी भरायला. 2 तासात मग वाटायला लागल्यावर मग कारखान्याला जायला 2-4 तास, 3 तास तर लागतातच. ताई, मला दुसरा एक प्रश्न विचाराय. बीडमध्ये आपल्या बऱ्याचपैकी सोशल मीडियाचा आधार घेऊन लोक टाकतात, परंतु काही लोक असे करतात की यूट्यूबवर घरातले भांडणंच टाकतात. नाही का म्हणून माहिती का, ते भांडणं टाकते त्यांच्या घरात कायचित होत असते भांडणं म्हणून, पण आमच्या घरामध्ये नाही तुमच्या सोशल मीडिया का व्हायरल करावं लोकांनी, काय वाटतं त्याबद्दल? त्यांचं मत काही सर सांगू शकत नाही. मी माझं मत सांगते आणि होईन तेवढं का नाही. देवाने आपल्याला जिंदगी माहिती का जगण्यासाठी दिलेली आहे आनंदाने. भांडणं तर होत राहते, चलत राहते. ज्याला अपेक्षा असते का नाही की मला हे पाहिजे किंवा कुठल्या, म्हणजे आता मला सांगायचं जर म्हणलं तर आता माझं माहिती का कुणाविषयी माझं काही हे नाही बरं का. सरने विचारलं त्या प्रश्नाचं मला फक्त उत्तर द्यायचं आहे.
फक्त एवढं माझं सांगणं आहे, जी वस्तू हिथं राहणारी आहे त्या गोष्टीसाठी खरंच तुम्ही कधीच भांडू नका. जे आपल्या नशिबातली असते का ते आपल्याला भेटल्याशिवाय कुठंच जाणार नाही, असं माझं मत आहे. बरोबर आहे. बरं बघायला गेलं तर त्यांनी देखील सांगितलं, परंतु कारखान्याचं काम करत असताना कधी असं वाटलं की बाबा हे आपल्या नशिबी आलं, आपलं नशीब असं, नशिबाला दोष दिला? नाही, नशिबाला काय दोष देते? उलट ऊसाने कोणाचं वाईट केलं या? उलट ऊसाने माहिती का बीड जिल्ह्यामध्ये असे अनेक मजूर आहेत, असे शिक्षण कमी घेतलेले बीड जिल्ह्यामधले आहेत, कमी आहेत, आणि ऊसालाच जाणारे जास्त आहेत. तर माहिती का ऊसाने माझ्या माहितीनं कोणाचं वाईट केलेलं नाही. ऊसामुळं आज पोटाला पोटभर खात्यात आणि काय म्हणतात आईस जिंदगी जगतात, असं तर मला वाटतं या. मग ते दुसरे कसे काय करतात ती काय मला माहीत नाही. बरोबर. आम्हाला तर आनंद वाटतो त्या ऊसामध्ये, आणि आम्ही इथून पुढं पण आनंद घेणार. लोकांना वाटून घर बांधलं हिनं असं केलं तसं केलं, पण नाही, आमचं कंटिन्यू आम्ही दोघं नवरा बायको जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्ही ऊसतोडे जाणार. मंडळी बघायला गेलं तर कुठेतरी सोशल मीडियाचा आधार घेऊन एखादा जर व्यक्ती फेमस झाला, तो फेमस झालेला व्यक्ती फेमस झाल्यानंतर कुठेही थोडक्यात म्हणजे जमिनी पायरात नाहीत, मी स्टार आहे वगैरे वगैरे. परंतु बघायला गेलं तर मी मनीषा ताईंच्या इथं आल्यानंतर, मुलाखत करायला आल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या घराचं जे काम आहे ते चालू आहे. ताईंसोबत बोलणं झालं, ताई किती रूमचं बांधकाम चालू आहे. त्याचबरोबर ताईंनी आम्हाला चहा पाजला. बघायला गेलं तर गावखेड्यातील माणसं आहेत आणि ऊसतोड मजूर आहेत. इतकी प्रसिद्धी असून आज महाराष्ट्रात एकही कुटुंब असं नसेल किंवा लहान लेकरू नसेल की त्यांना मनीषा हजारे यांचा व्हिडिओ माहीत नसेल किंवा मनीषा हजारे यांना ओळखत नसेल. परंतु बघायला गेलं तर कुठंही त्यांच्यामध्ये प्रसिद्धी आल्यामुळे ते कुठंही एखाद्याला रिअल स्टारसारखं वागणं असं नाही. परंतु ताई, दुसरा एक माझा प्रश्न आहे, प्रसिद्धीपेक्षा पैसा महत्त्वाचा की माणसांचं प्रेम प्रसिद्धीमध्ये? माणसाचं प्रेम. माणसांचं प्रेम कायमस्वरूपी राहतं. हो, परिस्थिती माहिती आहे का, पैसा हे कधी येतो आणि कधी वारेवाने निघून जातं, काही सांगता येत नाही. पण माणसाचे जे प्रेम आहे का ते कायमस्वरूपी माणसाला राहतं. का म्हणून की आपला स्वभाव हा असा ठेवला पाहिजे, ह्याच्यात बदल काहीच नाही केली पाहिजे. माणसं काय म्हणतात ना, थोडंसं जर बदल केला ना तर समोरच्याला सध्या कळतं की काय ओव्हर ॲक्टिंग करतंय म्हणून. पण तसं आपल्याकडं काय नाहीच, जे आहे ती सत्य आहे. आणि सत्य आहे, जे सत्य राहून जे वागते का नाही ते सत्य असतं. या सोशल मीडियातून काही फायदा होतो का आर्थिक? खरंच फायदा थोडाफार सपोर्टिंग होत आहे ना, होतंय ना? यूट्यूबला होत आहे ना, होतं आहे माहिती का. जेवढं आपण ऊस तोडून जे करतात का लई काय नाही, पण आपलं घर परपंच भागासारखं आपलं होतं आहे सोशल मीडियावर. हो, सोशल मीडियावर. जसं माहिती का आज ऊस तोडून घर तयार केले मी, पण सोशल मीडियाच्या त्या यूट्यूबच्या ह्याच्यातून मला माहिती का माझं घर परपंच भागला महिन्याला. बरं, म्हणजे त्यापुरते पैसे येते. हां, मंडळी, आपण आता ज्यांचे संवाद साधलेला आहे त्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर मनीषा ताई आणि त्यांचे मालक होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची घरची परिस्थिती असेल, त्याचबरोबर व्हायरल व्हायच्या अगोदरचे मनीषा ताई आणि व्हायरल झाल्यानंतरच्या मनीषा ताई यांच्यामध्ये काय बदल झाला, त्याचबरोबर इतरही प्रश्न घेऊन आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. बघायला गेलं तर अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोन्ना कोटा या गावातील एक कुटुंब आहे. दरवर्षीप्रमाणे कर्नाटक असेल, त्याचबरोबर इतरही कर्नाटकातच ना, तर कर्नाटक राज्यामध्ये या ठिकाणी ऊसतोडीसाठी जातात. ऊसतोडीसाठी गेल्यानंतर जे टायर थोड्या बैलगाडीच्या साहाय्याने ते ऊस तोडून भरून नेतात. बघायला गेलं तर अत्यंत कष्टाच्या कामातून मनीषा ताई यांचं एक स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. ताईंच्या घराचं काम देखील चालू आहे. Coverage.com मार्फत मी ताईंना त्यांचे जे पुढील देखील घराचं काम राहिलेलं असेल त्याच बाबतीत इतरही त्यांच्या स्वप्नांसाठी शुभेच्छा देतो आणि Coverage.com मध्ये थांबतो. धन्यवाद.